Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.3 Question number 9. Classify the following number as a rational or irrational. तर मुलांनो आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन्स MCQ मध्ये नेहमी विचारले जातात. ऑप्शन्स दिले जातील आणि विचारतील की रॅशनल कोणचा नंबर आहे किंवा इरॅशनल कोणचा नंबर आहे ते ओळखा. तर मुलांना सोपं असतं. पहा, जेव्हा आपण क्यूनी पीला डिवाइड करणार आपल्याला समथिंग काहीतरी डेसिमल एक्सपान्शन मिळतं. एक तर ते टर्मिनेटिंग असतं किंवा नॉन टर्मिनेटिंग असतं. तर टर्मिनेटिंग आहे म्हणजे काय आहे की तो डेसिमल रिमाइंडर 0 मिळत आहे, तो एंड झाला. आणि जिथे रिमाइंडर आपल्याला 0 मिळत नाही आहे तो नॉन टर्मिनेटिंग आपण म्हणणार. याच्यामध्ये आणखी 2 प्रकार पडतात. एक आहे रिकरिंग म्हणजे काही डिजिट्स रिपीट होणार आणि दुसरा आहे नॉन रिकरिंग. तर पहा मुलांनो, आपल्याला जे टर्मिनेटिंग आहे म्हणजे आपल्याला रिमाइंडर 0 मिळत आहे तर तो आपल्याला रॅशनल नंबर मिळणार. म्हणजे काय की तुम्हाला कसं ओळखणार तुम्ही की एखादा डिव्हिजन एक्सपान्शन कुठेतरी एंड होतो आहे, तर याचा अर्थ तो टर्मिनेट झाला आणि याचा अर्थ तो रॅशनल नंबर आहे. आणि रिकरिंग कसं ओळखायचं, तुम्हाला डिजिट्स रिपीट झालेले दिसतील तर सेम डिजिट्स रिपीट होतात आहे तेव्हा आपण त्याला रिकरिंग म्हणतो. रिकरिंग सुद्धा रॅशनल नंबरच राहणार. मग इरॅशनल कसे असतात, इरॅशनल आपल्याला मिळतात नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, तर ते आपल्याला इरॅशनल नंबर मिळतील. आता पहा मुलांनो, आणखी कसे ओळखायचे की रॅशनल नंबर कोणते आणि इरॅशनल नंबर कळते. आपण पाहिलं की एखादा डेसिमल एक्सपान्शन आहे, त्याचं डिव्हिजन एंड झालं, तो टर्मिनेटिंग झाला. ज्याचे डेसिमल एक्सपान्शनमध्ये डिजिट्स होतात आहे नंबर, रिपीट होतात आहे नंबर, तर ते रॅशनल असतील. आणि इरॅशनलमध्ये आपल्याला काही डिजिट्स रिपीट होतात पण त्याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स मिळणार नाही, समथिंग पॅटर्न मिळणार, तर ते इरॅशनल असतात. आता पहा मुलांनो की सपोज एखादा नंबर आहे, सपोज मी लिहिते की √32 आणि त्याचा 5th रूट ऑफ 32. आता हे जे नंबर आहे हे पण रॅशनल असंच राहतील. किंवा मग 6th रूट ऑफ 64 म्हणजे मी 2चा 6 वेळा मल्टिप्लाय केला तर ते 64 मला मिळतात. तर हा पण रॅशनल नंबर, हा पण रॅशनल नंबर, हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. किंवा मी लिहिलं की सपोज 4 रूट ऑफ 81 हा पण आपल्याला रॅशनल नंबर मिळणार. तर इरॅशनलमध्ये आपल्याला सगळे एक तर जे रूटमध्ये प्राईम नंबर आहे ते सगळे नंबर इरॅशनल राहतील. त्याच्यानंतर आपल्याला जो मिळतो, सपोज एक्झाम्पल घेतला 3rd रूट ऑफ 5th, तर हे असे जे नंबर्स असतात ते सगळे नंबर इरॅशनल मिळतात. आणि इरॅशनलमध्ये डेसिमल एक्सपान्शन आपल्याला पॅटर्नमध्ये मिळणार. ठीक आहे मुलांनो, व्यवस्थित समजलं आहे. आता आपण पुढे जाऊया. जर तुम्हाला समजलं असेल की कोणते इरॅशनल आहे आणि कोणते इरॅशनल, तर पहा मुलांनो, √23 जो आहे हा कसा आहे, √23 प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे हा जो नंबर आहे तो कसा राहणार, इरॅशनल राहणार. आता 225, आता आपल्याला जर का माहिती नसला, तुम्हाला मुलं हा 15चा आहे पण जर का तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही काय करायचं, फटाफट फॅक्टर पाडून घ्यायचे. 5 आहे, 4 5 5 9 3 3 3 अँड 1. तर हे पहा मुलांनो, ही एक पेअर म्हणजे 5 आणि ही एक पेअर म्हणजे 3. तर 5 तुझा 15 म्हणजे √225 हे 15चा स्क्वेअर आहे. अशावरून आपल्याला समजतो की हा 15 नंबर आहे, हा रॅशनल मिळणार आपल्याला. आता पहा मुलांनो, हा जो डेसिमल एक्सपान्शन आहे इथे एंड झालेला आहे. तर मी काय सांगितलं की एखादा डिव्हिजन आहे त्याचं एंड होतो आहे म्हणजे टर्मिनेट झाला. टर्मिनेट झाला म्हणजे तो रॅशनल नंबर आहे. आता इथे पहा मुलांनो, डेसिमल एक्सपान्शन चेक करत जायचं. 478 आणि 478 हे रिपीट आहे म्हणजे याच्यावर बार लागलेला आहे आणि हे रिपीट होऊन जाणार. जे रिकरिंग आहे ते सुद्धा
रॅशनल नंबर आहेत. आता पहा मुलांनो, इथे डिजिट्स आहेत ते रिपीट होत आहे. पण इथे आपल्याला काहीतरी सेम डिजिट्स रिपीट नाही होत आहे किंवा आपल्याला पॅटर्नमध्ये आपल्याला दिसत आहे. इथे 1 झिरो वाढला, इथे 2, 3, 4 असे 0 वाढलेले आहेत. तर हा नंबर इरॅशनल राहणार. ठीक आहे मुलांनो, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. इफ यू अंडरस्टँड वेल, देन प्लीज टाइप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.